फलंदाज देखील पप्या दिसतोय, तो देखील या संघातून खेळताना दिसेल थोड्याच वेळात. विशाल सुर्वे, सोहम वारे सलामीला जाताना दिसत आहेत. इथे या मैदानावर रोज प्रॅक्टिस करण्याची करतात हे दोन फलंदाज. आज मात्र इथे फलंदाजी करताना दिसतील. आणि थोड्याच वेळात एक जुना जाणता खेळाडू, ज्याला या खेळपट्टीची पूर्ण या खेळपट्टीचा अनुभव आहे असा खेळाडू बाळा विचारे, याचं देखील थोड्या वेळात इथे आगमन होईल आणि या संघातून खेळताना दिसेल. कदाचित पार्सल प्लेयर असेल या संघात. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. बलभीम लवेल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सह्याद्री स्पोर्ट्स क्लब सावर्डे संघाला. सलामीला येतोय सोहम वारे. चॅलेंज ओव्हर असणार आहे पहिलीच. दुसरी ओव्हर चॅलेंजर असणार आहे. सामना हा 5 षटकांचा खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची दोन्ही कर्णधारांनी. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत पहिलं षटक घेऊन येतोय पराग. सलामीला आलाय सोहम वारे. नॉन स्ट्राईकला विशाल सुर्वे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू सोहम वारेसाठी. सुरेख पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. मागील आठवड्यात काजू मैदान इथे झालेल्या रबर बॉल, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत याच बलभीम लवेल संघाने सगळ्यांना मागे ठेवत तिथे फायनलवर आपलं नाव कोरलं होतं. तोच हा संघ बलभीम लवेल संघ. इथे मात्र आता मात्र चेहऱ्यावर आदळतोय चेंडू सोहम वारेला. तिसरा चेंडू घोषित स्वरूपात 1 धाव. चौथा चेंडू घोषित स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होते 3 धावा. पुन्हा एकदा या षटकातील परागचा पुढील चेंडू. सुरेख पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू खेळून काढलाय. धाव बाद होण्याची संधी, मात्र गचाळचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते. याच मैदानावर ज्या कॅम्पसची टुर्नामेंट झाली होती त्यामध्ये सोहम वारेच्या बॅटमधून सलगचे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. आता मात्र पाहूया मारतो का. इथे मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. दरम्यान पाणी देखील पडतंय आणि सोहमला इथे मात्र सांगितलं जातंय अशाच प्रकारची पावसात फलंदाजी करण्याची अपेक्षा आहे प्रेक्षकांना, ती सोहम वारेच्या बॅटमधून. दरम्यान 1 षटकाचा खेळ संपतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 10 धावा. आता मात्र चॅलेंज षटक असणार आहे. या षटकात 16 धावा जमवाव्या लागतील त्या सह्याद्री स्पोर्ट्स क्लब सावर्डे संघाला. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फत दुसरं षटक घेऊन आलाय नागेश.
पहिल्या षटकात 10 धावा जमवण्यात यश आलं होतं सह्याद्री स्पोर्ट्स क्लब सावर्डे संघाला. इथे मात्र पहिला चेंडू खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून जातोय. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न सोमचा दिसतोय, मात्र नकार दिला विशालनी. दरम्यान चालू षटकात धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 11 धावा. दरम्यान ज्या खेळाडूसाठी आपण मगाचपासून वेट करत होतो तो बाळा विचारे दरम्यान या षटकातील पुढील चेंडू सुरेख फटका आहे सोहमच्या बॅटमधून. इथे मात्र घोषित स्वरूपात 2 धावा मिळत आहेत सोहमला. चॅलेंजिंग ओव्हर आहे. 6 चेंडूमध्ये 16 धावा जमाव्या लागतील. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी. अद्याप 2 चेंडूमध्ये 3 धावा घेण्यात यशस्वी झालेत ते फलंदाज सोहम आणि विशाल. आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि 13 धावा जमाव्या लागतील या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये. दरम्यान सह्याद्री स्पोर्ट्स क्लब सावर्डे संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. फलंदाजीसाठी स्ट्राईकला असेल सोहम वारे, नॉन स्ट्राईकला असेल विशाल सुर्वे. दरम्यान पहिलं षटक घेऊन आला होता पराग आणि दुसरं षटक घेऊन आलाय नागेश. परागने पहिले 5 चेंडू सुंदर हाताळले होते, मात्र 6व्या चेंडूवर षटकार खाल्ला होता. पुन्हा एकदा नागेशचा पुढील चेंडू इथे मात्र मिड विकेटच्या रोखाने खेळलाय. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. दरम्यान या 1 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 14 धावा. चॅलेंजिंग ओव्हर आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 2 षटकार मारावेच लागतील, नाहीतर आपण मायनस मध्ये जाण्याच्या रोखानं. इथे मात्र सुंदर चेंडू आहे. बाउन्सर पद्धतीचा चेंडू आहे. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते ती नागेश कडून. दरम्यान 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या होते 14 धावा. चार चेंडू झाले. पुन्हा एकदा नागेश या षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. आता मात्र 1 चेंडू आणि या षटकातील केवळ 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या होते 14 धावा. अद्याप या 5 चेंडू मध्ये केवळ 4 धावा जमवल्यात. इथे मात्र सुंदर चेंडू आहे. पुन्हा एकदा निर्धाव जातोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14 धावा. -2 धावसंख्या होते 12. दरम्यान आमचे फलंदाज देखील हुशार आहेत. त्यांना माहिती आहे की जास्त धावा जमवल्या तर मायनस होतील, त्यामुळे त्यांनी बरोबर स्ट्रॅटर्जी आहे एक प्रकारची दोन्ही फलंदाजांकडून. इथे मात्र निश्चित पंच आमच्याकडे वळत आहेत. सोयर असल्याची घोषणा करतायत. या 1 धावेंनी अवांतर धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फत 3रं षटक घेऊन आलाय मॅगी. सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळतोय. इथे मात्र चेंडू जातोय पुन्हा यष्टीरक्षकाच्या दिशेने. आता मात्र चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 13 धावा. सह्याद्री स्पोर्ट्स क्लब सावर्डे. मला वाटतं यांच्या विकेटही देखील पडणार नाहीत. आणि इथे मात्र सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल सुटतोय. केवळ 1 धाव मिळते सोहमला.
मॅगी आलाय. जस्ट 2 मिनिट्स. मॅगी आलाय वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फत तिसरं षटक घेऊन. मॅगीचा पुढील चेंडू. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक धावत येताना दिसत आहेत. तत्पूर्वी केवळ एक धाव. इथे मात्र 2 धाव्या होऊ शकल्या असत्या, मात्र केवळ एका धावेवर रोखलंय. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. इथे मात्र आमचे गणेश सर कळवत आहेत की डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण आहे. कधी फलंदाज चिंतेचं वातावरण यासाठी आहे की कधी फलंदाज आउट होतोय आणि कधी आम्ही फलंदाजीला जातोय. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू हवेत आहे. घोषित स्वरूपात 2 धावा मिळत आहेत सोहमला. एका षटकारानिशी सोहम सुंदर फलंदाजी करताना दिसून येतोय. सह्याद्री स्पोर्ट्स क्लब सावर्डे या संघाकडून मात्र खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. मॅगी कडून मोठे फटके, अजूनही मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले ते सोहमला. मला वाटतंय 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये 80-90 धावा जमवाव्या लागतील. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. हा चेंडू मला वाटतं नॅशनल बेकरीमध्ये गेला पाहिजे होता. इथे मात्र सोहम फसतोय. दरम्यान 1 धाव मिळते संघाला. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 18 धावा. 6च्या सरासरीने धावा जमवण्यात यश मिळतंय सह्याद्री स्पोर्ट्स क्लब सावर्डे संघाला. आणि 5 षटकात त्यांचा निर्धार आहे 30 धावा बनवायच्या. आणि समोर वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत 4थं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा नागेश. याच नागेशवर आक्रमण करावं लागेल सोहमला. आता मात्र पहिला चेंडू. हवा लागली. इथे एवढ्या जोरात बॅट स्विंग पाहायला मिळाला सोहमचा. दरम्यान चेंडू मात्र निर्धाव जातोय. ते चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाकडे. दरम्यान या संघाचे प्रशिक्षक देवराजी गरगटे सर यांचं देखील इथे आगमन होतंय. इथे मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या रोखाने चेंडू खेळून काढलाय. 5 क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरून हलताना दिसतात. खूप सुंदर क्षेत्ररक्षण बलभीम लवेल संघाचं. या संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या संघाने सगळ्या रबर बॉलच्या टॉपच्या चिपळूण तालुका, खेड तालुका या दोन्ही तालुक्यातील संघांना नमवत काजू मैदान इथे आपल्या फायनलच्या चषकावर नाव कोरलं होतं. तोच हा संघ आज सावर्ड्याच्या ऐतिहासिक मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर खेळ या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. बलभीम लवेल संघ. दरम्यान नागेशचा या षटकातील पुढील चेंडू विशाल सुर्वेसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळायचा होता तो गोविंदराव निकम शाळेच्या दिशेने. मात्र चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते. इथे मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते नागेशची. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. मात्र खूप सुरेख अशी गोलंदाजी करतोय. जकडून ठेवले दोन्ही फलंदाजांना, सोहमला देखील आणि विशालला देखील. आता मात्र सोहम षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र खेळायचा होता, मात्र चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक चेंडू शिल्लक आहे. पंच 5 ओव्हरची मॅच आहे, 5 बॉलची नाही आहे, याची नोंद घ्यायची. पंच 1 चेंडू शिल्लक आहे.
पहिला डॉट बॉल 1 रन, डॉट बॉल 1 रन, परत डॉट बॉल, 3 डॉट बॉल 2 सिंगल, 5 बॉल. सोमवारे या चेंडूवर जर आपण षटकार मारलात तर दरम्यान ही देखील संधी हुकते. एक बक्षीस आलं होतं मात्र ते बक्षीस इथे मात्र हुकतंय सोहमचं. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते धावसंख्या जाऊन पोचते ती आमचे मित्र अमोलजी सुर्वे सर कळवत आहेत की भरपूर झालाय स्कोर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत हाणामारीचं अंतिम षटक घेऊन येतोय तो तुषार. इथे मात्र विशाल सुर्वे. पहिला चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू. पंच रोहित सावंत निश्चित आमच्याकडे वळतायत, स्वैर असल्याची घोषणा करतायत. पुन्हा एकदा पंच निश्चित आमच्याकडे वळत आहेत. स्वैर 2 धावा स्वैर स्वरूपात मिळत आहेत त्या सह्याद्री स्पोर्ट्स क्लब सावर्डे संघाला. पुन्हा एकदा इथे मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. जर दोन संघ या दोघांसाठी एक पारितोषिक आलंय. पारितोषिक पारितोषिक पारितोषिक. हे दोन्ही खेळाडू जर नाबाद राहिले तर गणेश सर सावर्डेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, वाटून 50-50. तुषारचा पुढील चेंडू सोहम साठी. ते मात्र काय शॉट आहे यार. अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळतोय सोहमच्या बॅट मधून. नो लुकिंग शॉट. प्रदीप पाटीलची आठवण झाली आज. नो लुकिंग शॉट म्हणजे कधी पाहिला नाही असा फटका पाहायला मिळतोय सोहमच्या बॅट मधून. दरम्यान तुषारचा या षटकातील पुढील चेंडू विशाल साठी आणि इथे मात्र फटका जातोय सीमारेषेच्या दिशेने. चेंडू जातोय आर पार, सीमारेषा पार, षटकार. दरम्यान हा षटकार व्हायरल होणार असं कळवत आहेत गणेशजी सावर्डेकर सर. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र त्याच दिशेने खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. आता मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते सोहम कडून. पुन्हा एकदा पुढील चेंडू. इथे मात्र आउट होण्याचा चान्स आहे. 100 रुपयाचं पारितोषिक गेलं असतं. दरम्यान 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान ठेवलंय लवेल संघासमोर.
डीजे सामे शिवप्रसाद विचारी क्षेत्ररक्षक लावून घ्या सह्याद्री स्पोर्ट्स क्लब संघ मालक संघ व्यवस्थापक प्रशिक्षक या संघाचे प्रशिक्षक देवराज दादा गरगटे दरम्यान सलामीला आलाय बलभीम लोवेल संघाकडून तुषार आणि नॉन स्ट्राईकला येतो मॅगी चॅलेंज ओव्हर किती वेळ असणार आहे दुसरी वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फत पहिलं षटक घेऊन येतोय अमान मिळते सीमारेषेच्या दिशेने सोहमचं केवळ एक धावेवर रोखलंय या संघात नामवंत खेळाडू खेळताना दिसत आहेत अदनान आहे बाळा विचारे स्वतः सोहम वारे भांड एक उदयनमुख सितारा आपल्याला इथे फिल्डिंग करताना दिसतोय इथे मात्र सुंदर फटकाय चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू जातोय आर पार सीमारेषा पार 4 धावांसाठी पंचांकडे अपील मागितलं जातंय अनुभवी पंच आकाशाकडे वोट करतायत दरम्यान पहिला धक्का बसतोय मॅगीच्या स्वरूपात आता मात्र दरम्यान नागेश येतोय फलंदाजीसाठी इथे मात्र सुंदर पद्धतीचा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होतोय चेंडू जातोय अदनानच्या दिशेने केवळ एक धावेवर रोखलंय दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा वैयक्तिक गटातील पहिलं संघामार्फतचं पहिलं षटक टाकतोय तो अमन इथे मात्र सुंदर फटकाय चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि चार धावा आजचा दिवस वैशिष्ट्यपूर्ण असा दिवस आहे आज काय काय पाहायला मिळतंय ते
आपण बघतोयच पुढचा चेंडू इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. बाळा विचारेकडून चूक होताना दिसते. तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण होते तुषार आणि नागेश या दोघांच्या माध्यमातून. दरम्यान एक षटकाचा खेळ संपतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 बाद 11 धावा. चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. 16 धावा कंपल्सरी जमवाव्या लागतील. अदनान घेऊन आलाय वैयक्तिक वडील पहिलं संघामार्फत दुसरं षटक. पहिला चेंडू सोहेल टाकतोय आणि अंपायरिंग साठी जादू आलेला आहे. काय त्याचे हातपाय हलतायत आज. पुन्हा एकदा अदनानचा पुढील चेंडू. इथे मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू आहे. बाळा विचार येतोय बॉलवर आणि अदनानकडे फेक केली जाते. तत्पूर्वी रनआउट होण्याचा धोका होता नागेशचा. मात्र सुखरूपरित्या नागेश परततोय आपल्या क्रीज मध्ये. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव जातोय. चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. 16 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवाव्या लागतील. प्लस किंवा मायनसचा प्रश्न इथे. अदनानचा या षटकातील पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते. पहिला बाउन्स दिला जातोय. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळते. दरम्यान 2 चेंडू फेकलेत. 2 धावा दिल्यात अदनानने. त्यामध्ये एक स्वेरचा चेंडू टाकला होता. आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि 14 धावा जमवाव्या लागतील. त्या फलंदाज तुषारला आणि त्याची मोलाची साथ देतोय तो नागेश. दरम्यान या षटकातील अदनान घेऊन आलाय दुसरं षटक. पुढचा चेंडू. इथे मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू आहे. परफ्यूम डिलिव्हरी म्हणायला लागेल या चेंडूला. नाकाला सुगंध देऊन चेंडू जातोय यष्टीरक्षक बाळा विचारेच्या दिशेने आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. दरम्यान आता मात्र चॅलेंजिंग षटक आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये 14 धावा बनवाव्या लागतील. 2 षटकार तुषारच्या बॅट मधून येणं गरजेचं आहे. दरम्यान अदनानचा या षटकातील पुढील चेंडू तुषारसाठी सुंदर पद्धतीचा गती परिवर्तन केलेला चेंडू होता. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान थोडासा सामना थांबला होता. पुन्हा एकदा अदनान या षटकातील पुढील चेंडू. गती परिवर्तन. चेंडूला ओळखलं. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. षटकार. दरम्यान या 6 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 19 होते 19 धावा. अदनानचा या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा तुषारसाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे. झेल होऊ शकतो आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय 4 धावांसाठी सीमारेषेबाहेर. दरम्यान अप्रतिम एफर्ट्स मायकल याच्याकडून असं गणेश सरांची एक कमेंट आलेली आहे. ती मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17 धावा. सहा धावा मायनस करून धावसंख्या होते 17 धावा. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय मायकल. मायकलनी जर मेडन ओव्हर टाकली तर गणेश सावर्डेकर सर यांच्याकडून सायकल. इथे मात्र आखूट पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूला पोचवलाय षटकाराच्या दिशेने 6 धावांसाठी. मायकलनी जर त्रिफळा उडवला तर सावर्डेकर सर यांच्याकडून पुन्हा एकदा सायकल आणि इथे मात्र झेल होण्याची शक्यता. आम्ही त्रिफळ्यासाठी बोललोय, यष्टीरक्षकाच्या दिशेने नाही.
दरम्यान इथे मात्र संघाला दुसरा धक्का बसतोय नागेशच्या स्वरूपात आणि नागेशची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज यश मैदानावर जातोय. जर मायकलनी हॅट्रिक घेतली तर गणेश सावर्डेकर सर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. हॅट्रिक घेतली तर 1001 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता नागेशने आणि त्याचं प्रत्युत्तर दिलंय मायकलने. काय चेंडू हाताळला होता. चेंडू यशला आउट करण्यात यश येते काय मायकलला पाहूया. सुरेख पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. इथे मात्र बॉल शोधताना दिसतोय क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र काय काय पाहायला मिळतंय या सामन्या दरम्यान. आता मात्र 3 धावा पळून पूर्ण होत आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून. पुन्हा एकदा मायकलचा या षटकातील पुढचा चेंडू तुषारसाठी. इथे मात्र पंच निश्चित जादू आमच्याकडे वळतील, स्वैर असल्याची घोषणा करतील. पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. अजूनही 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मायकलचा पुढील चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू आहे. खेळून काढलाय बडीशेपच्या दिशेने आणि बडीशेप कडून बडीशेपचा इथे शेप बिघडलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांनी. पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावा. आता मात्र केवळ 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मायकल या षटकातील पुढील चेंडू घेऊन. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा स्वैर चेंडू. केवळ 2 धावांची आवश्यकता. दरम्यान पुढील क्वार्टर फायनलचा जो सामना होणार आहे त्याची नाणेफेक केली जाते. इथे मात्र चेंडू हवेत आहे बडीशेपच्या दिशेने. बडीशेपने उडवलाय चेंडू थेट सीमारेषेबाहेर. षटकार. यापुढील होणारा सामना NBC आबलोली विरुद्ध बलभीम लवेल या 2 संघादरम्यान पुढील होणारा क्वार्टर फायनलचा सामना. नाणेफेक केली जाते. आदरणीय गणेश सावर्डेकर सर यांच्या तर्फे या सामन्याची नाणेफेक केली जाते. दोन्ही संघाचे संघनायक देवराज गरगटे यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते. बलभीम लवेल आणि NBC आबलोली दोन्ही बलाढ्य संघ. एक गुहागर तालुक्यातला संघ तर दुसरा संघ हा खेड तालुक्यातला. खेड आणि गुहागर अशी लढत पाहायला मिळणार आहे या पुढील क्वार्टर फायनलच्या सामन्यात. इथे मात्र नाणेफेक केली जाते. नाणेफेकीचा महत्वपूर्ण निर्णय जातोय आबलोली संघाच्या बाजूने आणि आबलोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.